राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. जसा अंदाज होता तसा काल संध्याकाळी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील महानगरपालिकाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या सगळ्या महानगरपालिका 29 आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही बहुधा सर्वत्र एकत्र लढण्याची शक्यता येते. कुठे कुठे ते अजित पवारला सोबत घेतील, पण काल मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही आणि अजित पवार यांची मैत्रीपूर्ण लढत होईल. खरं म्हणजे मैत्रीपूर्ण लढत वगैरे असे शब्द फक्त ते राजकारणातच वापरू शकतात. जो मित्र असतो त्याच्याशी लढत होत नाही, ज्याच्याशी लढत होते तो मित्र नसतो. हे साधं गणित आहे, पण राजकारणी लोकांनी, मोठ्या लोकांनी मैत्रीपूर्ण लढत म्हणले तर आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणायचे. खरं म्हणजे सगळ्यात एक सगळ्यांच्या उत्सुकतेच्या, सगळ्यांच्या मनात असणारा एक सतत प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये उठा आणि राठा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र कुठं लढतील. साधारणतः या दोन भावांनी जाहीर केल्याप्रमाणे ते 6 महानगरपालिका एकत्र लढणार आहेत. त्यातली मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि नाशिक. तसा मराठवाड्यात मी राहतो, त्यामुळे मराठवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे एखाद्या महानगरपालिकेत एखाद्या प्रभागात 4 उमेदवारसुद्धा उभा करण्याच्या स्थितीत आज नाही आहे. कारण मराठवाडा हा सतत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मकदृष्ट्या उपेक्षित ठेवलेला आहे. इथं जोही कुणी कामाला येतो तो नेता होतो आणि त्या नेतेपदाचं कार्ड घेऊन मग तो आपला विधानसभेच्या अवतीभोवती फिरतो, मंत्रालयाच्या अवतीभोवती फिरतो आणि त्या कार्डच्या बळावर तो आपले कामं करून घेत असतो. त्याला पक्षाशी काही घेणं देणं नसतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडं बहुत दानवे आणि चंद्रकांत खैरे एखाद्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेतलं तर घेतील. बाकी ठिकाणी तशी काही ताकद नाही. आता एक मराठवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक सरचिटणीस आहेत, मोठे कर्तबगार आहेत, शेतकरी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. माहीत नाही एखादी महानगरपालिका लातूरची ते घेऊन आले तर येऊ शकतील. बाकी तसा मनसेच्या दृष्टीनं इथं फार लढायची तयारी करायची असा काही प्रश्न नाही. खरा प्रश्न मला वाटतो तो मुंबईत आहे. मुंबईमध्ये या 2 भावामध्ये कशी वाटणी होते. एक माहिती अशी आहे की जिथं सध्या उद्धव ठाकरे गटाचे सिटिंग नगरसेवक आहेत, जे भलेही एकनाथ शिंदेकडे गेले असले तरी ती जागा उद्धव ठाकरेंचीच म्हणून गृहीत धरली जाते. अशा 40 ते 45 जागेवर मनसेनं आपला दावा ठोकला आहे. पाहणं फार औत्सुक्याचं ठरेल की याच्यातून काय निघू शकतं. पण हे 2 भाऊ कसा प्रचार करतील. कारण या अगोदरच्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एकमेकावर यांनी द्वेषाने घाव घातलेले आहेत. द्वेषाने म्हणजे राज ठाकरेंनी एकदा जाहीर सभेत सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंनी महानगरपालिकेचे भूखंड हे बिल्डरच्या घशात घातलेत. त्यांचं भाषण ऐका. म्हणजे महानगरपालिकेचे जे सगळे आरक्षित भूखंड होते ते बिल्डरांच्या घशात घालून मोकळे. आज जा तुम्ही तो माहीम कॉजवेचा बीएसटीचा डेपो बघा. तो जो बीएसटीचा डेपो आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती पार्किंग उभं राहिलं असतं, पण नाही, एका बिल्डरच्या घशात घातला. ऐकलं ज्यात त्यांनी माहीमच्या डेपोचा उल्लेख केलेला आहे. आता 2 भाऊ मिळून याचं उत्तर कसं देतील.
आणि अवघड प्रश्न आहे. मिठी नदीच्या गाळा प्रकरणात एकमेकावर किती आरोप केले, म्हणजे मनसेने उद्धव ठाकरेवर किती आरोप केले. आता मनसे या आरोपाचं समर्थन कसं करणार? उद्धव ठाकरेच्या सोबत आहेत ना तुम्ही. उद्या जनता त्यांना विचारेल की मिठी नदीचा गाळ उद्धव ठाकरेंनी खाल्ला असं तुम्ही म्हणत होतात, तर तुम्हाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंनी भूखंड बिल्डरांच्या घशात घातले हे तुम्हाला मान्य आहे का? याचं उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावं लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसं उत्तर दिले पाहणं फार मोठ्या उत्सुकतेचं आहे. तसंच त्यांनी महानगरपालिकेमध्ये अमराठी ठेकेदार गोळा केले होते, त्यांची यादीच दिली होती. मराठी शाळेचा प्रश्न याची यादीच दिली होती. आता दोघं मिळून ज्यावेळेस प्रचार करतील आणि जनता त्यांना विचारेल की तुम्ही या प्रश्नावर उद्धव ठाकरेंना विरोध केला होता किंवा उद्धव ठाकरेंनी तुमचे नगरसेवक फोडले होते, त्यावेळेस तुमची काय भाषा होती, आज तुमचं काय मत आहे, याच्यावर तुम्हाला बोलावं लागेल. आणि तुम्ही काय बोलताल हे ऐकण्याची सर्वांना उत्सुकता आहे. मला एक सांगा की रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत राज ठाकरे आपण कितीतरी वेळा जाहीर सभेतून बोलला आहात. आज उद्धव ठाकरेबरोबर जाताना त्या खड्ड्याच्या बाबतीत तुम्ही काय उत्तर देताल, जे आरोप तुम्ही मागं केले होते. आणि त्याहूनही एक जिव्हारीवर लागणारा आरोप तुम्ही उद्धव ठाकरेवर केला होता की बाळासाहेबाच्या स्मारकाच्या आडून उद्धव ठाकरे हे महापौर बंगला ढापण्याचा प्रयत्न करतायत, किंबहुना ढापला. तर या आरोपाला कसं तुम्ही समर्थन करणार? मग त्यावेळेस आरोप केले होते, त्यावेळेस तुमची भूमिका काय होती? आणि आज एकत्र गळ्यात गळे लावून तुम्ही निवडणूक लढवतात, त्यावेळेस तुमची भूमिका काय होती हे जनतेला तुम्हाला सांगावं लागेल. जनता तुम्हाला याचा प्रश्न विचारील. असेच प्रश्न तुम्हाला ठाण्यात आहेत, असेच प्रश्न तुमचे पुण्यात आहेत, असेच प्रश्न तुमचे नाशिकमध्ये आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आजपर्यंत कधीही नव्या मुंबईमध्ये महानगरपालिका लढवली नाही. तिथं काय आहे हे पाहणं आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा कार्यक्रम जाहीर करायच्या अगोदर तुम्ही मागं जे कार्यक्रम केले होते त्याच्यावर तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. आणि उत्तर ऐकण्याची जनतेला खूप उत्सुकता आहे. धन्यवाद.